निवडणुकीत मराठी करायचं आणि संधी मिळाली की मुस्लिम महापौर करायचा, नबनाथ बन। निवडणुकीच्या काळात मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत मराठीचा नारा दिला जातो। मात्र प्रत्यक्षात एकमेव महापौर करण्याची संधी मिळताच मुस्लिम महापौर करण्यात आला, अशी जोरदार टीका ठाकरे गटावर होत आहे। मराठी मतदारांच्या भावनांचा वापर करून सत्ता मिळवायची आणि नंतर वेगळाच निर्णय घ्यायचा, हे दुटप्पी राजकारण असल्याचा आरोप केला जातो। तसेच औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम उबाटा गटानं केलं आहे। जेव्हा निवडणूक येते तेव्हा मराठीचा अजेंडा करायचा। उबाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये। हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता। निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा। हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे। औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत। निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा। हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे, आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड झाले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.